मार्च 2026 हा महिना अनेक राशींसाठी बदल, संधी आणि नवीन सुरुवातींचा संकेत देणारा आहे. काहींना प्रगती, काहींना सावधगिरी, तर काहींना नशिबाची साथ मिळणार आहे. चला जाणून घेऊया 12 राशींचे संपूर्ण मासिक भविष्य. सर्वप्रथम मेष राशी. मार्च महिन्यात मेष राशीच्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील, वरिष्ठांचा विश्वास वाढेल, आर्थिकदृष्ट्या काही लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कुटुंबात एखादा आनंदाचा प्रसंग घडू शकतो. आरोग्य सामान्य राहील. एकूणच हा महिना प्रगतीचा आहे. वृषभ राशी. वृषभ राशींसाठी मार्च महिना स्थिरता देणारा आहे. व्यवसाय किंवा नोकरीत चालू कामातच प्रगती दिसेल. नवीन गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. कौटुंबिक जीवनात शांतता राहील. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. आरोग्याकडे थोडे लक्ष देणे आवश्यक आहे. हा महिना मध्यम ते शुभ आहे. मिथुन राशी. मिथुन राशींसाठी हा महिना संधी आणि बदल घेऊन येतो. करिअरमध्ये नवीन मार्ग खुला होऊ शकतो. स्थलांतर किंवा नवीन प्रकल्पाची शक्यता आहे. आर्थिक लाभाचे योग आहेत. मित्र व नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. मानसिक उत्साह वाढेल. हा महिना अत्यंत शुभ मानला जातो. कर्क राशी. कर्क राशींसाठी मार्च महिना मिश्र फलदायी आहे. कामात ताण वाढू शकतो. निर्णय घेताना घाई करू नका. आर्थिक बाबतीत स्थिरता राहील, पण मोठा लाभ नाही. कुटुंबात काही मतभेद होऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्या. संयम ठेवल्यास महिना सुरक्षित जाईल. सिंह राशी. सिंह राशींसाठी हा महिना आत्मविश्वास वाढवणारा आहे. नेतृत्वाच्या संधी मिळतील. करिअरमध्ये कौतुक आणि प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. सामाजिक मानमरातब वाढेल. प्रेमसंबंध मजबूत होतील. हा महिना शुभ आहे. कन्या राशी. कन्या राशींसाठी मार्च महिना मेहनतीचा आहे. अपेक्षित परिणाम थोड्या उशिराने मिळतील. नोकरीत जबाबदाऱ्या वाढतील. आर्थिकदृष्ट्या स्थिरता राहील. कुटुंबात सहकार्य मिळेल. आरोग्य चांगले राहील. संयम ठेवणाऱ्यांसाठी हा महिना शेवटी शुभ ठरेल. तूळ राशी. तूळ राशींसाठी मार्च महिना आनंददायी आहे. नातेसंबंध सुधारतील. जोडीदारासोबत समज वाढेल. व्यवसायात प्रगतीचे संकेत आहेत. आर्थिक लाभ होऊ शकतो. नवीन संधी मिळतील. मानसिक समाधान वाढेल. हा महिना अत्यंत शुभ आहे. वृश्चिक राशी. वृश्चिक राशींसाठी हा महिना सावधगिरीचा आहे. कामात अडथळे येऊ शकतात. सहकाऱ्यांशी मतभेद टाळा. आर्थिक व्यवहारात खबरदारी घ्या. कुटुंबात थोडा तणाव संभवतो. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. संयम आणि शांतता ठेवा. महिना मध्यम आहे. धनु राशी. धनु राशींसाठी मार्च महिना भाग्यवर्धक आहे. नवीन काम किंवा प्रकल्प सुरू करण्यासाठी योग्य काळ आहे. करिअरमध्ये प्रगती आणि आर्थिक लाभाचे योग आहेत. प्रवासाचे संकेत आहेत. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. हा महिना अत्यंत शुभ आहे. मकर राशी. मकर राशींसाठी मार्च महिना मेहनत आणि नियोजनाचा आहे. कामात स्थिर प्रगती दिसेल. आर्थिक स्थिती सुधारेल, पण हळूहळू कुटुंबाची जबाबदारी वाढू शकते. आरोग्य सामान्य राहील. संयमाने पुढे गेल्यास लाभ मिळेल. महिना मध्यम ते शुभ आहे. कुंभ राशी. कुंभ राशींसाठी हा महिना सकारात्मक बदलांचा आहे. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. सामाजिक वर्तुळ वाढेल. मित्रांकडून मदत मिळेल. मानसिक समाधान मिळेल. हा महिना शुभ आहे. मीन राशी. मीन राशींसाठी मार्च महिना भावनिक आणि आध्यात्मिक प्रगतीचा आहे. कामात स्थिरता राहील. आर्थिक स्थिती ठीक राहील. कुटुंबात प्रेम आणि सहकार्य मिळेल. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात रस वाढेल. आरोग्य चांगले राहील. महिना शुभ आहे. आता पाहूया मार्च 2026 मध्ये सर्वाधिक शुभ राशी कोणत्या. या महिन्यात विशेष भाग्यवान राशी आहेत. मिथुन, सिंह, तुळ आणि धनु या राशींना करिअर, पैसा आणि नातेसंबंध या तिन्ही क्षेत्रात चांगली प्रगती दिसेल. मध्यम ते शुभ राशी आहेत. मेष, वृषभ, कन्या, मकर, कुंभ, मीन या राशींना प्रयत्नानुसार यश मिळेल. सावध राहण्याची गरज असलेली राशी आहेत. कर्क आणि वृश्चिक या राशींनी निर्णय आणि आरोग्य याकडे विशेष लक्ष द्यावे. एकूणच मार्च 2026 हा महिना अनेकांसाठी प्रगतीचा, संधींचा आणि बदलाचा आहे. योग्य प्रयत्न, संयम आणि सकारात्मक विचार ठेवला तर प्रत्येक राशीसाठी हा महिना लाभदायी ठरू शकतो.